महिला मंडळाला का टार्गेट करतो, महिला मंडळ काय सांगतो? 20 मार्च 1927 मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. कोणाला माहित आहे? महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह तरी माहित आहे? कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करून सांगा. महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह 27 मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. कधी? 20 मार्च. कोणाकोणाला माहित आहे? जेव्हा दगडाचा वर्षाव झाला, बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई होती. बाबासाहेबांसोबत बाबासाहेब पुढे, राधाबाई मागे. दगडाचा वर्षाव झाला. एक दगड राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला लागलं. दगडानं रक्तानं लाल झालं राधाबाईचा मुलगा. बाबासाहेब बोलले, राधाबाई तुमच्या लहान पोराला दगड लागला, तुम्ही माघारी फिरा, तुम्ही येऊ नका माझ्यासोबत. पण ती राधाबाई बोलली, बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही, पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. ही राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे. मी हमेशा बायांना टार्गेट करतो, कारण बाई नाही तर काही नाही. कारण खरं सांगतो इमानदारीनं, बाबासाहेब सगळे प्रत्येक माणूस म्हणते की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते. बाई असो, आई असो, पत्नी असो, मुलगी असो, बहीण असो, कोणी असो, पण एका महिलाचा हात पुरुषाच्या मागे असणं फार आवश्यक आहे. इतिहास गवाह आहे. ऐकलं की नाही? कोणा ऐकलं? एका महिलाचा हात असते. पण विचार करा तुम्ही, या जगातल्या प्रत्येक महिलाच्या मागे एकच हात आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सीने को हक अपना, सीने को हक अपना. तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. किती? 361. एकाही किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहिलं नाही. लिहिलं का? महेश होसकारे आता दिसला मला, सांग बस इथं स्टेजवर इकडं. एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही. लिहिलं का? छत्रपती शिवाजी महाराजचे मोठे मोठे किल्ले आहे, एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही. आणि आताचे आमदार खासदार चोटते एखादा संडास बांधतात, त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून. असं बोललं म्हणजे मग अंजिल भारती बोलते म्हणजे आताही खरं बोलू नये का? चिवर घेतलं मी, खरं बोलू नये का? संडास बांधलं त्याच्यावर लिहिलं असते आमदाराच्या निधीतून. बोललं तोंड दिसते मग. अशी जावं मी. विचार करा तुम्ही, मनुस्मृती सांगत होती की महिलांनी सती जावं. जर नवरा मेला, आज लग्न झालं, उद्या नवरा मेला, तुम्हाला तर सती जावं लागेल नवऱ्यासोबत. जावं लागेल की नाही? मनुस्मृती सांगत होती. 25 डिसेंबर 1927 मध्ये मनुस्मृती जाळली बाबासाहेबांना. जर आज मनुस्मृती असती तर तुम्ही असते का इथं? मी असती इथं कोटा बुटात असती आहे की नाही? एवढ्या लोंगोट्या लावलं फिरलो असतो आम्ही तिकडे आहे की नाही? अंग झाकू झाकून, पाय झाकू झाकू. आज बाबासाहेबांच्या पुण्याने बघा. विचार करा तुम्ही, मनुस्मृती सांगत होती की महिलांना नवऱ्यासंग विधवाबाईंना जगू नये. मनुस्मृती सांगत होती, विषयीच ऐका, मनुस्मृती सांगत होती की विधवाबाईनं नवऱ्यासंग सती जावं. पण माझ्या बाबासाहेबांचं संविधान, इंदिरा गांधी विधवा असून सुद्धा तिला सुद्धा पंतप्रधान केलं माझ्या बाबासाहेबांच्या संविधानात. भैया ये मेरी आवाज बिल्कुल कम है, रिदम ज्यादा है मेरे से. अगर मेरा नहीं बढ़ता है तो रिदम को थोड़ा एडजस्ट करो. मेरा समझ में रिकॉर्डिंग